ओके, जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे एसपी क्रिएशन आरजे. चॅनलचं नाव एसपी क्रिएशन आरजे. आणि आजचा बाप्पा माझा पार्ट 5 हे घेऊन आलेलो आहे. बाप्पा माझा पार्ट 5 आणि स्वातंत्र्य दिन एकदम खतरनाकमध्ये आपण घेऊन आलेलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आपलं बिग बॅट प्रोजेक्ट आपण ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, मी जे तुम्हाला एक व्हिडिओ दिलता, कोणता, जो मोबाईलचा मी एक व्हिडिओ दिलता, तर त्याला सिंपली ॲड करायचं आहे. ॲड झाल्यानंतर त्याला फील्ड कॉम्पोजिशन एरिया बाई काय करायचं नाही, जिथपर्यंत आपलं गाणं आहे त्याच्या फक्त पुढची जी लेअर आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. तर नंतर परत आता इथे आल्यावर एक शेक इम्पोर्ट करायचं आहे. ओके, इथे एक इम्पोर्ट केल्यानंतर ह्याला जी आपली पहिली लेअर आहे 12 सेकंदापर्यंत, ह्याला इथपर्यंत न्यायचं आहे आणि त्याचा कलर ब्लॅक करून टाकायचा. ओके, ब्लॅक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्लगच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि गणरायाचा जे आपला स्वातंत्र्य तिरंगाचा जो फोटो आहे तर त्याला इथं ॲड करायचा आहे. तर मी सगळ्यात इथं ॲड केल्यानंतर त्याला 90 डिग्री फिरून घ्यायचं आहे. ओके, असं फिरवल्यानंतर त्याला फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. ओके, त्याला पण लास्टपर्यंत घेऊन द्यायचं. गाड्यांचा आवाज येतो, माफ करा, मला मी दुकानात आहे. तर आता एवढं झाल्यानंतर तर ओके, जे आपलं PNG ॲड केलं तर आत्ता तिरंगाचा, तर त्याला इथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचा जो ब्राईटनेस आहे त्याला डिम करून घ्यायचं. ओके, एवढं डिम केल्यानंतर किती त्याचा ब्राईटनेस डिम करायचं आपल्याला 52 डिम केल्यानंतर परत जे 5.6ची जिथं लेअर यायचं आहे तिथं आल्यानंतर मी जे गणपती बाप्पाचं तुम्हाला PNG स्वरूपात दिलं एक PNG दिलता, तर त्याला ॲड करायला त्याला पण 90 डिग्री फिरून घ्यायचं आहे. त्याला इथं असं वरती ॲड करायचं आहे. त्याला एकदम म्हणजे छोटा करून घ्यायचं तुमच्या हिशोबाने, बघा तुम्हाला किती करायचं नाही का, मी एवढा करतो. त्याला केलं त्याला पण लास्टला घेऊन जायचं आहे. ओके, आता इथं घेऊन झाले आपले इथं इफेक्ट टाकायचे. इफेक्ट टाकण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला शेक इम्पोर्ट करायचं आहे. शेक इम्पोर्ट केलं तर फील्ड कॉम्पोजिशन हे करायचं आहे. इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा जे आपले जिथपर्यंत आपली लेअर आहे त्याला तिथपर्यंत न्यायचं आहे. तर तिथपर्यंत नेल्यावर परत शेक इफेक्ट ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे आणि जे इथून शिक आहे त्याला इथून ॲड करायचं आहे. तर इथून तुम्ही सेटिंग बघू शकता, तुम्हाला जितकं मोठं पाहिजे तितकं तुम्ही इथून करून घ्या. मी इथून करून घेतो आणि इथं वायवर क्लिक करायचं आहे. प्लस स्टार्टिंगला प्लस घ्यायची, लास्टला एक प्लस घ्यायची आणि लास्टची प्लस की आपल्या जवळजवळ 300पर्यंत न्यायची. किती, 300 300-350पर्यंत नेल्यानंतर जे आपल्याला आहे ते असेल. ओके, आता तुम्ही म्हणता आणि हे सगळं आपल्या गणपती बाप्पाचा फोटो डिलीट झाला, तर 300 टाका घेऊ, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि वरती सिम्पली सर्च करायचं कॉपी बॅकग्राऊंड केल्यानंतर त्याला वरती घ्यायचं. ओके, वरती घेतल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट दिसेल. आता आपल्याला एक काम करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे म्हणजे 5.7ला लेअरला त्याला कॉपी लेअर करायची आहे आणि परत पेस्ट लेअर करायची. जी आता दुसरी लेअर आहे तर त्याला पण इथून सरळ करून घ्यायची, 90 डिग्री सेल्सिअस फिरवायची तिला. ओके, तर फिरवल्यानंतर दोन्हीकडून पण आपल्याला ते येताना दिसतील. ओके, तर आता झालं आपलं इथलं काम. ओके, एकदम खतरनाकरित्यामध्ये. तर आता इथून काय करायचं आहे, आपल्या मी जेवढे पार्ट पाडल्यात तर त्या सगळ्यांमध्ये आपल्याला हा फोटो ॲड करून घ्यायचे. तर जेवढे पण लेअर आहेत तेवढं सगळ्यांना आपण हा जे फोटो आहेत तर ते आपण ॲड करून घेऊ फटाफट. ॲड करायला तुम्हाला माहितीच आहे, तर ते एकदा पुन्हा एकदा सांगतो. प्लसवर जायचं, मीडियामध्ये यायचे आणि फोटोवरती क्लिक करून पुढचा एक्स्ट्रा भाग जो आहे ते कट करताना फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून टाकायचे. तर असे सगळे पार्ट फटाफट आपण क्रिएट करून घेऊ. तर ओके, सगळे फोटो जे ॲड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, आपले जे फोटोची लेअर होती स्टार्ट होती तर तिथे यायचं आहे. तिथं आल्या 12.17पर्यंत यायचं आहे. तिथून आल्यानंतर जे मी तुम्हाला एक ब्लॅक शॅडो इफेक्ट PNG दिलता फोटो दिलता तर त्याला इथे ॲड करायचं. इथे ॲड केल्यानंतर त्याला फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. लेस लास्ट गेलं इथून पुढे आपल्या फक्त 24 सेकंदाचा व्हिडिओ. एवढं लक्षात ठेवा, पुढच्या लेअर आहेत पण त्या अनविजिबल केलेल्या आहेत कारण की तिथं पुढं जरा प्रोजेक्ट नाही सक्सेस झाला. ओके, इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जेव्हा मी तुम्हाला स्वातंत्र्याचा जो PNG दिलता
तर त्याला इथे ॲड करायचं. आता इथे ॲड केल्यानंतर तुम्ही म्हणता हे बॅकग्राऊंड काळं आहे, ते सिम्पली बॅकग्राऊंड ह्याचं जायचं आहे इट आणि लोअर करून इथून हा इफेक्ट क्लिक करायचा. कोणता एल सी इफेक्ट क्लिक केल्यानंतर त्याला वाढून घ्यायचं. तुमच्या हिशोबाने किती तुम्हाला करायचं तितका करून घ्या आणि ह्याला पण एकदम लास्टपर्यंत न्यायचं. ते स्टार्ट झालं. ओके, इथपर्यंत लास्टला नाही जाऊ. आता इथे काम आहे आपल्याला. काम म्हणजे ते एकदम सोपं आहे, जे मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दिला होता. कोणता? डाउनलोडमध्ये जाऊन सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे मी. ओके, हा व्हिडिओ दिलेला आहे. तर सिम्पल ह्याला काय करायचं आहे, याला करायचं आपल्याला सरळ 90पर्यंत. ओके, 90 फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि आपला जेवढा बॅकग्राऊंड आहे, जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे. आणि जसं मग अशी सांगितलं तर ती सेटिंग आपल्याला इथं परत करायची आहे. ओके, आता हे झाल्यानंतर आता हेच करायचे आपल्याला कॉपी लेअर आणि करायची पेस्ट लेअर. परत जायचं पुढं, परत पेस्ट लेअर, परत जायचं पुढं, इथं करायचं पेस्ट लेअर. आता ह्याच्या पुढचा एक्स्ट्रा भाग कट करायचा आपल्याला आणि परत इथं पेस्ट करायचं आणि ह्याच्या पुढचा भाग परत कट करायचा, परत पेस्ट करायचं, ह्याच्या पुढचा भाग कट करायचा. वन्स मोर परत पेस्ट, वन्स मोर परत कट, पेस्ट कट. ओके, असंच करत आपल्याला जायचं. शेवटची लेअर आहे हे इथून झालं. ओके, आपलं एवढं तर झालं आता. तर ओके, आता हे आपल्या जे न्यू प्रोजेक्टमधलं आहे ते झाल्यानंतर आपल्याला जायचं सिम्पली बॅक आल्यानंतर आपण जो इशेक इफेक्टचा प्रीसेटमध्ये दिला होता, एकच इफेक्ट दिला आहे पण खतरनाक रीतीमध्ये दिला आहे, त्यालाच आपण इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी पेस्ट केल्यानंतर सगळ्यात आपल्याला यायचं आता आपल्या न्यू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे आपले जे फोटो आहेत, तर आपले जेवढे पण फोटो आहेत आता त्याला इफेक्ट इथं पेस्ट करून देतो. तर सगळ्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊया. पेस्ट तुम्हाला करायचं माहितीचे, कॉपी पण करायचं माहितीचे, त्यात तर काही वादच नाही. तर चला सगळे इफेक्ट आपण याचे पेस्ट करून घेऊया. सगळ्याला इफेक्ट पेस्ट करून झालं. आपल्या व्हिडिओ इथं झालेलं आहे. असं वरती स्टार्टिंगला यायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं, आपल्या चॅनलचं मेन लोगो आहे तर त्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. याला माहिती तुम्हाला कसं ॲड करायचा, कुठं काय लावायचं ते सगळे पहिला बारीक करून घेऊ आणि इकडे कोपऱ्यात आपल्याला सेट करतो. नाही का, कोपऱ्यात ओकेमध्ये जायचे पूर्ण लास्टपर्यंत न्यायचं. ओके, झालं इथं आपलं व्हिडिओ.